तुम्ही मला किती छान केलं. ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांना देणग्या दिलेल्या आहेत, आगरकरांना देणग्या दिलेल्या आहेत. पुस्तक वाचलं मी हे. तुम्ही देणग्या देत नाही साहेब. पत्रकारिता जगवणे हा सरकारचं धर्म आहे. उलट आम्हीच कसे बसे पत्रकारिता करतोय. मला गुगलने अनुदान दिलं होतं, त्या अनुदानातून मी पत्रकारिता करतोय. तीच बंद पडली. म्हणजे माझं ऑफिस बंद पडलं, आता घरातून मी पत्रकारिता करतोय. आता तुम्ही घरातूनच मला बाहेर काढताय. म्हणजे मला हे ज्यावेळी सरकार छळत असताना, भयानक षडयंत्र सुरू असतानाच नेमकं हे बँकेनं त्याच वेळेला हे कसं काय टायमिंग साधलं, किंवा त्याच वेळी कसं काय हा कोर्टाचा निर्णय आला, हे सगळ्या गोष्टी कशा काय जुळून येतात मला कळतच नाही. जसं माझं ऑफिस, पत्रकारितेचं ऑफिस, त्यावेळी ते पोलिसी बळाने पोलीस घुसवून ते ऑफिस बंद पाडलं. म्हणजे बँकेला हाताशी धरून कायद्यातल्या चोरवाटा पळवाटा शोधून मला अंधारात ठेवून. मित्रमैत्रिणींनो, ह्या सच्च्या पत्रकाराला जर आपण आज मदत नाही केली तर ही वेळ कुणावरही येऊ शकते. आज पत्रकार असलेल्या तुषार खरात यांच्या घरावर जप्तीची नोटीस आलेली आहे. काल सकाळी त्यांनी एक व्हिडिओ केला. तो व्हिडिओ पाहून मला इतकं वाईट वाटलं, त्यांची अवस्था पाहून इतकी काळजी वाटली की मला खरंच असं वाटलं आपल्यापैकी सगळ्यांनी फूल नाही तर फुलाची पाकळी तरी आपण त्यांना मदत केलीच पाहिजे. तुषार खरात कोण आहेत? लय भारी नावाचं त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्यावर मागे केस झाली होती, त्यांच्यावर FIR झाली होती. त्यांना जेलमध्ये सुद्धा टाकलेलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये, कारण साताऱ्यामधले मंत्री असलेले जयकुमार गोरे यांच्या अनेक गोष्टी त्यांनी उघडकीला आणलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे खोट्या आरोपामध्ये त्यांना जेलमध्ये टाकलेलं होतं. वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावर झालेल्या होत्या. आपण सुद्धा आपल्या चॅनलवर त्यांची मुलाखत घेतली होती. जेलमध्ये काय त्यांचा विचार आहे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल. खरोखर त्यांनी या ज्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा त्यांचा जो काही आजपर्यंतचा प्रवास आहे, म्हणजे आपल्याला लाजवेल असा तो प्रवास आहे. कितीतरी मोठ्या मोठ्या ऑफर त्यांनी नाकारल्या, 50-50 लाखाच्या ऑफर नाकारल्या, कोटी रुपयाच्या ऑफर्स त्यांनी नाकारल्या. बातमी दाबण्यासाठी त्यांना खूप पैसे देण्यात येत होते की ही बातमी काढून टाका एवढे पैसे घ्या, ती बातमी काढून टाका एवढे पैसे घ्या, ही बातमी करू नका एवढे पैसे घ्या. पण त्यांना वाटलं की नाही, मी असं करेल तर ही देशासोबत गद्दारी असेल, वाईटाला वाईटच म्हटलं पाहिजे. त्या चुकीच्या गोष्टी सतत ते आपल्या याच्यावर दाखवत आलेले आहे. त्यांच्यावर मागे त्यांचं ऑफिस बंद केलं आणि आता घरावर जप्ती आलेली आहे. त्याचं कारण काय आहे मी थोडक्यात ती स्टोरी सांगते आणि नंतर पुढे आपल्या व्हिडिओला जोडून त्यांचा व्हिडिओ मी जोडून देते. तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल की आज काय चाललंय या राज्यामध्ये. किती साध्या साध्या लोकांना त्रास देणं चाललेलं आहे आणि ज्यांची लायकी नाही असे लोक कुठल्या कुठल्या हुद्द्यावर पदावर बसलेले आहे आणि ऐशोआराम करतायत आपल्या पैशावर. तर तुषार खरात यांचं त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये म्हाडा अंतर्गत त्यांना एक घर मिळालेलं होतं आणि त्यांनाच माहीत नव्हतं की या घरावर काही पैसे आहेत. त्यांनी कर्ज काढलेलं होतं पण त्यांची कल्पना नव्हती की त्याचं काहीतरी राहिलं आहे. त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे की ते HDFC बँकेचे कोणते तरी मॅनेजर जे आहेत त्यांनीसुद्धा वेळोवेळी त्यांना सांगितलं नाही, त्यांना हे केलं नाही किंवा ते भेटले होते, ते पैसे भरणार होते, त्यांनी चेकसुद्धा दिलेला होता, तरी पण असं म्हटलं की नाही आता त्याची काही गरज नाही आहे, ते पुढे बघून घेऊया. मग त्यांनी वकील लावला. त्या वकिलांनीसुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही आता काही भरू नका, ते आपण पाहून घेऊया. म्हणजे मुद्दामून ती डेट जी आहे ती एक्सटेंड होऊ दिली आणि त्यांचं जे आहे ते डिले होत गेलं. आणि आता त्या एकदमच त्यांना सांगते की आता परवाच्या दिवशी म्हणजे 23 तारखेला त्यांच्या घरावर जप्ती येणार आहे. ते घर जप्त करून घेऊन जाणार आहे. त्यांना 10 लाख इतकी अमाऊंट आत्ता भरायची आहे 23 तारखेपर्यंत. सुरुवातीला त्यांनी सांगितले काहीतरी 3-3.5 लाखपर्यंत त्यांनी पैसे जमवलेले आहेत. वरचे पैशाची त्यांना गरज आहे. अशा पत्रकाराला म्हणजे तुम्ही त्यांची स्टोरी खरंच ऐका, तुम्हाला कळेल की अरे असे माणसं आपल्याला हवेत. हा देश खरंच टिकवायचा असेल, लोकशाही टिकवायची असेल, इथलं संविधान टिकवायचं असेल आणि सामान्य माणसाचा आवाज जर टिकवायचा असेल तर आपण प्रत्येकाने जितकी जमेल तितकी मदत केली पाहिजे. मी माझ्या परींनी त्यांना कालच मदत केली. इथे मी QR जोडून देते. त्यांचं एक लिमिटपर्यंत QR कोडवर पण ट्रान्सफर व्हायला लिमिट असते. दिवसाला 25,000 पर्यंतच ट्रान्सफर करता येतं. त्याच्यावर झालं तर ते करता येत नाही. त्याच्यामुळे मी बँकेचे डिटेल्स पण देते. काही लोकांना जर UPIवर ट्रान्सफर नसेल होत, लिमिट संपलं असं म्हणत असेल
तर बँकेची डिटेलसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही कृपया, मी रिक्वेस्ट करेन, UPI वरून किंवा कशावरून त्यांना शक्य असेल तशी मदत करा. आणि या आपल्या पत्रकार बंधूच्या पाठीशी उभे राहा. तुम्ही कायम मला सपोर्ट करत आलेले आहे, तसेच त्यांनाही सपोर्ट करा. हा त्यांचा व्हिडिओ पहिले एकदा बघून घ्या. नमस्कार, लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बंधूंनो, गेले काही दिवस मी काहीच व्हिडिओ बनवले नव्हते. विशेषतः अनेक मोठे विषय मी हाती घेतले होते, त्याच्यावर पुढं काही व्हिडिओ केले, परंतु त्यानंतर काहीच माझे व्हिडिओ आलेले नाहीत. तर का आले नाहीत, तर ह्याच्या पाठीमागे फार मोठं कारण आहे. तुम्हाला दिसत असेल मी चेहऱ्यावरून मी फार अस्वस्थ आहे, कारण माझ्यावर फार मोठं संकट कोसळलेलं आहे. आता हे संकट कशी येतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण हे सरकार असेल, दुसरेही काही यंत्रणा असतील, सरकार प्रणित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, ह्यांनी मला कसं छळतायत हे तुम्हाला सगळं माहित आहे. आणि रोज एक नवीन छळण्याचा अंक पुढे येत असतो. आणि असाच एक अंक मला जीवनात उद्ध्वस्त करणारा एक अंक आलेला आहे. म्हणजे काही अंक येऊन गेले, परंतु ते याचं दडवून ठेवले. मी कुणाला बोललो नाही, कारण बोललो तरी काय, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी संविधानाची लढाई लढतोय, लोकशाहीची लढाई लढतोय. आणि बंधूंनो, खरं तर मला सांगायला अभिमान वाटतोय की मी माझी जी पत्रकारिता आहे, माझा जो संघर्ष आहे, मला या सरकारनं खोट्या केसेस टाकून जेलमध्ये घातलं. आणि सध्याच्या काळामध्ये म्हणजे किती मोठे महान पत्रकार आहेत, त्यांना हे भाग्य लाभलेलं नाही तुरुंगात जायचं. म्हणजे लोकांसाठी संघर्ष करतोय म्हणून तुरुंगात जाण्याचं भाग्य संजय राऊतांना लाभलं, आणि त्यानंतर मी लाभलो, मला लाभलं. पण संजय राऊत आणि माझ्यामध्ये फार फरक आहे. संजय राऊत यांचे हे राज्यसभेचे खासदार सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांना संविधानाचे काही ताकद त्यांच्या पाठीमागे आहे. शिवसेनेसारखी मोठी संघटना त्यांच्या पाठीमागे आहे. माझ्या पाठीमागे कुणीच नाही. मी ज्यावेळी जेलमधनं बाहेर आल्यानंतर मला असं वाटलं होतं की लोकशाहीसाठी लढणारे, संविधानासाठी लढणारे लोक मला बोलवतील, जाणून घेतील, पण असं काही झालं नाही. मला फार आश्चर्य वाटलं. जे लोक लोकशाहीचं नाव घेतात, संविधानाचं नाव घेतात, सत्तेच्या विरोधात बोलतात, अशा कुणीही लोकांनी दखल घेतली नाही. मी यालाच तर मर, अशीच बहुधा त्यांची भावना असावी. फार दुर्दैव आहे. पण बंधूंनो, आता जे माझ्यावर जे संकट कोसळलंय त्याविषयी मी सांगतो. म्हणजे ही जी यंत्रणा आहे छळणारी, तर त्यांचा माझ्यावर प्रचंड वाच आहे. मला कुठं कशात अडचणीत आणता येईल, कुठं पकडता येईल, ते सदैव शोधत असतात. बंधूंनो, मी जिथून आता हे व्हिडिओ शूट करतोय ते माझ्या घरातून शूट करतोय. आणि या घरातून, म्हणजे हे जे घर आहे हे मला पत्रकारितेमुळे मिळालेलं आहे. 2008 साली काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना पत्रकार कोट्यातून, म्हणजे म्हाडाच्या लॉटरीमधनं पत्रकारांसाठी आरक्षित असलेल्या प्रवर्गातनं मला हे घर मिळालेलं आहे. आणि हेच माझं एकमेव घर आहे, हेच माझी एकमेव संपत्ती आहे. याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरं काही नाही. आता हे जे घर आहे, हे घर जाते. कसं जाते, तर माझ्या घरावर जप्ती आणलेली आहे. वाईट हे वाटतंय की माझ्या ह्या जप्तीची केस न्यायालयामध्ये होती हे मला माहित नाही. न्यायालयात मला कुठलंच नोटीस नाही. न्यायालयात ही केस आहे म्हटलं समजलं असतं तर मी काहीतरी धावपळ तरी केली असती.
मला माहितच नाही. आणि मला न्यायालयांबद्दल इतका आदर आहे, तुम्हाला मी सांगतोय की न्यायालयानेच मला बाहेर काढलंय, संघर्षात मदत करतायत. परंतु ह्या घराच्या बाबतीत एक न्यायालयांचा वाईट अनुभव आहे. त्या संघर्षाच्या बाबतीत सुद्धा न्यायालयांचा काही वाईट अनुभव आहे, विशेषतः दहिवडी न्यायालयांचा. मुंबई उच्च न्यायालयाने ज्या ऑर्डरमध्ये मला दिलेली आहे त्याच्या नेमकी उलटी ऑर्डर दहिवडीच्या न्यायालयाने दिलेली आहे. त्या न्यायालयांचा समज आज तागायत मला मिळालेला नाही, तरी निर्णय ऑर्डर देतात. आता माझ्या घराच्या जप्तीचा जो विषय आहे तो मी त्याच्यावरच बोलतो. तर अतिशय प्रामाणिक पत्रकारिता करतोय. माझी पत्रकारिता ही थेट लोकमान्य टिळक, आचार्य यात्रे, महात्मा गांधी वगैरे असं जे मी बोललो यांच्याशी तुलना करणारी आहे. आता हे घर वाचेल अशी काही शक्यता दिसत नाही. मी रस्त्यावर आलेलो आहे. 23 तारखेला माझी जप्ती होणार आहे घराची. त्यामुळे पण पत्रकारिता मी थांबवणार नाही. ज्या दिवशी म्हणजे इव्हन जे घर जप्त माझं होईल ते सुद्धा मी अतिशय कायद्याच्या चौकटीतून, संविधानाच्या चौकटीतून, त्याचं तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माझ्या वाचकांना मी तेही शूटिंग दाखवेन. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कायद्याने संविधानानेच मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. जे कोर्ट कमिशन आहे, जे जप्ती करायला येणार आहेत त्यांना अतिशय नम्रपणे मी ते माझं घर त्यांच्या हातात सोपवणार आहे. त्या जे जप्त करणारे येणार आहेत त्यांना सुद्धा अभिमान वाटेल की लोकशाहीसाठी झगडणाऱ्या, संविधानासाठी झगडणाऱ्या माणसाचं आपण घर जप्त करतोय. त्यांचंही भाग्य आहे ते माझं घर जप्त करायला येत आहेत. आणि ज्या न्यायालयाने माझं घर जप्त करायचा आदेश दिलेला आहे त्यांचं सुद्धा फार मोठं भाग्य आहे. मी त्यांचं फार आभार मानतो की संविधानासाठी झगडणाऱ्या, कायद्याचं रक्षण करणाऱ्या, न्यायालयांविषयी प्रचंड आदर असणाऱ्या व्यक्तीचं घर जप्त करायचा आपण आदेश दिलेला आहे. तर बंधूंनो, तुम्हाला गंमत वाटेल की ज्या दिवशी मला जप्तीची नोटीस आली, साधारण 15 आठवड्यापूर्वी जप्तीची नोटीस आली, त्या काळामध्ये महेश शिंदेचा एक मी विषय लावून धरलेला होता. मी सातारमध्ये होतो. तर मी असं समजतो की महेश शिंदेनी माझी, म्हणजे जे जयकुमार गोरेंनी माझं ऑफिस बंद पाडलं, पत्रकारिता नष्ट केली, नष्ट करायचा आटोकाट प्रयत्न करतायत. पण महेश शिंदे माझी पत्रकारिता जगवण्यासाठी प्रयत्न करतायत असा मी याचा अर्थ घेतो. माझं घर जप्त होतंय. साधारण जर 10 लाख, मला माहित नाही येतं, जर मी तातडीने 10 लाख रुपये भरले तर माझी जप्ती थांबवू शकते वगैरे अशी परिस्थिती आहे. तर हे महेश शिंदेची जी लोक आले होते नेमकी याच काळात आली होती. पण तरी नाही, जप्त घर झालं तरी चालेल माझं, पण मला पापाचा पैसा नको. लोकांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला माझ्या पत्रकारितेवर त्याला तडा नाही जाऊ द्यायला पाहिजे. आज सगळं वातावरण खराब आहे. विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, आज जितका भ्रष्टाचारी अधिकारी असेल, जितका भ्रष्टाचारी राजकारणी असेल तेवढा त्याला मान, परंतु जो पत्रकारिता करतोय त्याला मान नाही. महेश शिंदेने मला तेवढा तरी मान दिला, म्हणजे माझ्या पत्रकारितेचा सन्मान केला. त्या साताऱ्यात पूर्ण पत्रकारिता मेलेली आहे आणि लोकांना वाटतंय, म्हणजे तिथली लोक महेश शिंदेचं प्रकरण घेऊन जी लोक माझ्याकडे आले होते त्यांचा साताऱ्यातल्या पत्रकारांवर विश्वास नव्हता, माझ्यावर होता. तर हे टिकवलं पाहिजे ना मी. गेले 10-15 दिवस माझं ज्यांच्याशी चांगले संबंध आहेत, जे लोक मला आदर देतात आणि जे लोक मला संकट काळात मदतीला येऊ शकतात, जे माझे मित्र आहेत, ज्यांच्याशी माझं ऋणानुबंध आहेत, किंवा ज्यांच्या मदतीला मी कधी गेलेलो आहे, यांच्याकडून उसने पासणे किंवा मला जाहिरात स्वरूपात आता द्या. म्हणजे मी दिवाळी अंक फार सुंदर काढतो
आणि दिवाळी हे माझा दिवाळी अंक फार लोकांना आवडतो आणि हे दिवाळी अंकासाठी तरी मला आता जाहिरात द्या असं काही लोकांना मी बोललो, कारण मला जप्ती वाचवायची आणि मला वाटलं होतं 10-15 दिवस म्हणजे बऱ्यापैकी वेळ आहे, पण कसे बसे फक्त 3.5 लाख रुपये जमा झाले. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे खरं तर ह्या माझ्या पत्रकारितेसाठी किंवा ह्या संकट काळात ज्या लोकांनी मला मदत करायला पाहिजे, ज्यांची नैतिक जबाबदारी आहे, ज्यांनी हे लोकमान्य टिळक, आगरकर यांचा पत्रकारितेची परंपरा लक्षात घेऊन मला मदत करायला पाहिजे, अशा अनेकांनी नाही केली. अहो, जेलमधनं मी बाहेर आल्यानंतर ज्या लोकांनी मला साधा फोन करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा होती, अशाही लोक माझ्याशी निष्ठुर वागलेले आहेत, नाही फोन केलेला. हे काय मला या अडचणीत मदत करणार आहेत? मला गैरमार्गाने तुम्ही पैसे देऊ नका, सन्मानाने द्या. पत्रकारिता माझे जीवन ठेवण्यासाठी म्हणून द्या, कारण ज्यांनी द्यायला पाहिजे ते नाही देत, करणारच नाहीत, ते निष्ठुर आहेत. लोकशाही जिवंत ठेवायचे, संविधान जिवंत ठेवायचे असं नुसतं बोंबलतात, पण काही करत नाहीत. मी महेश शिंदेनाच म्हणतो, तुम्हीच करा आता मला मदत, जाहीर करा, सन्मानाने करा, पडद्याआडून करू नका, लाच देऊ नका, मला देणगी म्हणून द्या. मी देवाभाऊंना विनंती करतो, देवाभाऊ, अहो मी माझ्या कष्टाने माझं ऑफिस उभं केलं होतं, मला गुगलने अनुदान दिलं होतं, त्यातनं मी पत्रकारिता करत होतो. तुमच्या पोलिसांनी माझं ऑफिस बंद पाडलं, तुम्हीच वाचवा. तुमचा धर्म आहे सरकार म्हणून तुम्ही मला किती छानदार केलं. तुम्ही विधान भवनामध्ये बोलला, जया भाऊंच्या मुलीचा तुम्ही उल्लेख केला होता. सर, ज्यावेळी तुम्ही जया भाऊंच्या मुलीचा उल्लेख केला त्यावेळी मला तुमची मुलगी आणि माझी मुलगी आठवली, कारण तुमची मुलगी ज्या वयाची आहे त्याच वयाची माझी मुलगी आहे. तुम्हाला एकुलती एक मुलगी आहे, मला एकुलती एक मुलगी आहे. तुमच्या मुलीची ज्यावेळी 10वीची परीक्षा होती त्यावेळी माझ्या मुलीची सुद्धा 10वीची परीक्षा होती. तुमच्या मुलीची 10वीची परीक्षा ज्यावेळी होती त्यावेळी तुम्हाला तिला व्यवस्थित अभ्यास करता यावा म्हणून तुम्ही तिला वातावरण तसं व्यवस्थित करू दिलं असेल. पण तुम्ही माझ्या मुलीच्या पूर्वी परीक्षेच्या वेळी काय केलं माहितीये? तुम्ही माझ्या घरात पोलीस घुसवले, माझ्या मुलीला घाबरवून टाकलं परीक्षा चालू असताना. अहो, तिच्या अभ्यासाचा लॅपटॉप नेला. कशी तिने दिली असेल परीक्षा? ह्या भाजपमधले अनेक लोकांना माहित आहे की माझी पत्रकारिता किती चांगली आहे. चित्रा वाघ मला ओळखतात, आशिष शेलारजी मला ओळखतात. अहो, मला एक संधी द्या, मला देवाभाऊंसोबत. देवाभाऊ, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या.
जयकुमार गोरे यांच्या संदर्भात केलेली मी पत्रकारिता किती सच्ची आहे, किती खरी आहे. जयकुमार गोरे तिथं कसे वागतात. अहो जनता लय हाल आहेत हो तिथं जनतेचे, लय हाल आहेत. त्या जनतेसाठी मी लढलो. माझं जयकुमार गोरेशी काही वाकडं नाही. मी पत्रकारिता जपली म्हणून मला तुम्ही किती छळाल, फार उद्ध्वस्त केलं. अहो ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांना सुद्धा एवढं नाही छळलं, नाही छळलं. ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांना देणग्या दिलेल्या आहेत, आगरकरांना देणग्या दिलेल्या आहेत. पुस्तक वाचलं मी हे. तुम्ही देणग्या देत नाही साहेब. पत्रकारिता जगवणे हा सरकारचं धर्म आहे. उलट आम्हीच कसं बशी पत्रकारिता करतोय. मला गुगलने अनुदान दिलं होतं, त्या अनुदानातून मी पत्रकारिता करतोय. तुम्ही मला तीच बंद पडली, म्हणजे माझं ऑफिस बंद पडलं. आता घरातून मी पत्रकारिता करतोय. आता तुम्ही घरातूनच मला बाहेर काढताय. माझं HDFCचं लोन होतं. त्या HDFCची अधिकारी त्याने मला सांगितलं सुद्धा नाही की तुमच्या घराच्या जप्तीची आम्ही कोर्टात केस टाकलेली आहे. आणि ज्या काळात त्यांनी मला सांगितलं नाही, की ज्या काळात मी त्यांच्याशी संवाद साधू इच्छित होतो, की मी त्यांना म्हणत होतो, महेंद्र देसाई नावाचा मराठी तिथला HDFCचा अधिकारी आहे, त्या महेंद्र देसाईला मी बोललो होतो पाठीमागे. म्हणजे मी 2,39,000 एक चेक दिला आणि मी म्हटलं की माझं EMI परत मला हे करून द्या किंवा आपण सेटलमेंट करू. त्या मराठी माणसाला कळायला पाहिजे की अरे तुझ्या चुकीमुळे आज मी उद्ध्वस्त झालो. तुझ्यातला जर माणूस जागरूक झाला असता, अरे त्याने त्या महेंद्र देसाईने मला जर काउन्सिलिंग केलं असतं. म्हणजे बघा पत्रकारांना हे जर असं फसवतात बँकांचे अधिकारी, तर सामान्य लोकांना किती छळत असतील. बँकांची ही जबाबदारी आहे की आपल्या कर्जदारांना काउन्सिलिंग करणं. आणि याच्यात स्पष्ट दिसतंय ह्या बँकांनी, म्हणजे मला हे ज्यावेळी सरकार छळत असताना हे सगळं छळक्षेत्र, भयानक छळक्षेत्र, भयानक षडयंत्र सुरू असतानाच नेमकं हे बँकेनं त्याच वेळेला हे कसं काय टायमिंग साधलं, किंवा त्याच वेळी कसं काय हा कोर्टाचा निर्णय आला, हे सगळ्या गोष्टी कशा काय जुळून येतात मला कळतच नाही. खरं तर या बँका काय चुका करतात हे मला न्यायालयाला सांगायला संधी मिळायला पाहिजे होती. मला संधी मिळू दिलेली नाही. हा कुठला कायदा आहे की ज्याच्या विरोधात आपण निर्णय देणार आहोत त्या व्यक्तीचं काही म्हणणं ऐकून घेता त्याच्या विरोधात जप्तीचा निर्णय देणं, ही कोर्टात केस आहे हे त्या व्यक्तीला ठाऊक सुद्धा होऊ न देणं, हा असला कसला कायदा. आणि आता मी इतकं म्हणजे
रोज माझ्या कोर्टाच्या वाऱ्यात चालू आहेत, इतका संघर्ष करतोय. उच्च न्यायालयापासून सगळीकडे किमान माझं म्हणणं ऐकून घेतलं जातंय. इथंच कसं माझं म्हणणं नाही ऐकून घेतलं जाईल? म्हणजे म्हणजे हा कायदा, हा न्यायालयाचा निर्णय सगळं माझ्या म्हणजे समजण्याच्या पलीकडे आहे. खरं तर ज्या किल्ला कोर्टाने माझा निर्णय दिला त्यांनी माझं ऐकूनच घेतलं नाही. आता मी खरं तर अपिलात गेलोय वरच्या कोर्टामध्ये, परंतु ह्या HDFCच्या ह्या होम लोनच्या बाबतीत 2 कोर्टांनी साधारण ह्या 2 महिन्याच्या अंतराने 2 वेगवेगळे निर्णय दिले होते. म्हणजे आता ह्या कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्यात एक दीड महिना अगोदर एक निर्णय असा दिला होता की ह्या बँकेचा माझा चेक बाउन्स झाला होता कधीतरी पाठीमागे. तो बाउन्स झाल्यानंतर मी लगेच ते 2,39,000 भरले. HDFC बँकेने अशी बदमाशी केली की ही चेक बाउन्सची जी केस आहे ही माझगाव कोर्टात आहे, जे पूर्वी बेलॉट इस्टेट इथल्या कोर्टात होतं, ते तिथं शिफ्ट झालेलं आहे. तर तिथं जे शिफ्ट झालेलं आहे त्या कोर्टात ती केस होती. खरं तर मी ते 2,39,000 भरून टाकले. हे तिथं त्याच्यामुळे त्यात ते जो चेक बाउन्स आहे 20,000चा तो विषय त्याच्यात हे झाला. तर त्या बँकाने त्यांना सांगायला पाहिजे ना न्यायालयांना की बाबा त्यांनी आता दिलेले आहेत पैसे. हे 2,39,000 मी जे भरले हे दोन्ही न्यायालयात बँकेने लपवून ठेवलं, सांगितलेलंच नाही आणि खोटं सांगितलं की मी पैसे भरत नाही. न्यायालयामध्ये खोटं बोललेले आहेत HDFC बँक. किल्ला कोर्टातही त्यांनी खोटं सांगितलंय आणि हे माझगाव कोर्टात सुद्धा खोटं सांगितलेलं आहे. असं असताना मी त्या माझगाव कोर्टामध्ये जो 20,000चा चेक बाउन्सचा विषय आहे तो मी न्यायालयातच 20,000 भरून टाकले, तिथंच भरले. साहेब मी भरतो पैसे, भरले परत एकदा. त्यानंतर त्याच न्यायालयाने त्यानंतरही बघा, न्यायालय सुद्धा कसं मला कळतच नाही. मग त्यानंतर पैसे भरल्यानंतरही मला जेलमध्ये टाका असा आदेशच दिला. कसं काय? म्हणजे सगळं त्यात थोडंसं माझ्या वकिलाचा बी दोष आहे, कारण माझा वकीलच फुटला. माझ्या वकिलानेच माझ्या पाठीत खंजीर खुपसला तिथल्या. तो तिथं गेलाच नाही आणि एवढंच नाही तर मला त्याने चुकीचा संदेश दिला. मला बोला तुम्ही भरूच नका पैसे, न्यायालयात जायची गरज नाही, आपण तर आता भरलेले आहेत. बघा वकील लोक सुद्धा किती बदमाश असतात. मी माझगाव कोर्टातल्या तिथल्या जे बेलॉट पेयर कोर्टाच्या जे काय बार कौन्सिल वगैरे असेल त्यांना मी सांगू इच्छितो, अरे तुम्ही वकील म्हणजे तुम्ही पत्रकाराला इतक्या जेलमध्ये जाईपर्यंतची गद्दारी करताय का? पत्रकारासोबत तुम्ही कोर्टात हजर राहत नाही आणि इकडे मलाही म्हणताय हजर राहू नका. तर ते साहजिक आहे की माझा तो जो वकील आहे तो मॅनेज झाला. म्हणजे माझ्या वकिलांविषयीचे सुद्धा अनुभव फार वाईट आणि विचित्र आहेत. तर इकडं बँक ह्या न्यायालयामध्ये चेक बाउन्स याच्यात असं खोटं वागते, तिकडच्या न्यायालयामध्ये बँक तसं काही गोष्टी लपवते. आणि त्याच्यामुळे होते असं की बर ही बँक असं का करत असेल, तर अनेक प्रकारचे संशय आहेत, अनेक प्रकारच्या शंका आहेत ह्या सगळ्या वातावरणातल्या.
आता खरं तर ते जे किल्ला कोर्ट आहे त्यांनी माझं काही म्हणणंच ऐकून घेतलेलं नाही. खरं तर मी विनंती करेन ह्या कायदा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना की त्या न्यायालयासमोर जायचा मला कुठलाच मार्ग उपलब्ध नाही. परंतु मी पत्रकार आहे. हा जसं न्यायालय सुद्धा एक चार जे आपल्या देशाचे लोकशाहीचे जे स्तंभ आहेत चार, त्यातलं न्यायालय हे एक महत्वाचा स्तंभ आहे. आणि न्यायालय जसं एक महत्वाचा स्तंभ आहे, त्यांनी त्यांचं कर्तव्य योग्य केलेलं आहे. माझा काय किल्ला कोर्ट असेल तर त्या किल्ला कोर्टाविषयी मला आदरच आहे. त्यांनी निर्णय त्याच्यात त्यांनी काही चूक केली की योग्य आहे या खोलात मी जात नाही. मी नंतर एक पत्रकार म्हणून या सगळ्याच ह्या बँकांचे असे केसेस आहेत ना, याचे मी इन्व्हेस्टिगेशन करणार आहे एक पत्रकार म्हणून. कारण मला एक चांगली गोष्ट ह्याच्यातली असे एक कळली की बँका घर जप्तीच्या जे काही कारवाई करतात ते कशी करतात, त्यात किती खोटं वागतात किती खरं वागतात, अशा एक 10-15 केसेसचा मी इन्व्हेस्टिगेशन करणार आहे नंतर. आता यातनं मला पहिलं बाहेर पडू द्या. खरं तर त्या किल्ला कोर्टाला मी विनंती करेन, मी तुमचा आदरच करतोय, कुणीतरी त्यांना किल्ला कोर्टाला हा माझा व्हिडिओ पोचवावा. कारण आम्ही सुद्धा लोकशाहीच्या चौथा स्तंभ आहोत. न्यायालयांना किमान सेवा सुविधा पगार तरी मिळतात, सगळ्या स्तंभांना पगार मिळतात, आम्हाला मिळत नाही. जे न्यायालय काम करतंय तशाच पद्धतीचं आम्ही काम करतोय, परंतु आम्हाला काहीही कुठूनही सरकारकडून वगैरे काही मिळत नाही. आम्हाला पत्रकारिता जगावी म्हणून कोणी जर मदत केली तरच मिळते. मला युट्यूब कडून पैसे येतात, परंतु सरकारने माझं ते अकाउंट वगैरे सगळं इतकं ब्लॉक करून टाकलंय. माझ्या युट्यूबवर आता साधारण 1 लाख रुपये पडून आहेत, परंतु ते मला ट्रान्सफर करता येत नाहीत. तर सध्या तर ती माझी बिकट अवस्था आहे. तर न्यायालयाने माझी बाजू ऐकूनच घेतलेली नाही किंवा त्या कायद्यातच तरतूद नसेल, तेव्हा न्यायालयाला न्यायालयाबद्दल माझा काही हे नाहीये, आक्षेप नाही. फक्त आम्ही ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत. माझे पैसे का थकले, तर त्याचं पहिलं कारण आहे की बँकेची बदमाशी. बँक कर्जदारांना म्हणजे माझ्या बाबतीत त्यांनी मला अंधारात ठेवलंय, त्यांनी मला गुंजाव केलेला आहे. मी त्या जो महेंद्र देसाई आहे त्याला मी म्हणत होतो, त्याने मला त्यावेळी मी सेटलमेंट करायला तयार होतो, त्याने त्यावेळी मला करू दिलं नाही, नाहीतर त्याच वेळी माझं लोन संपलं असतं. का दिलं नाही तर तो बोलला की साहेब आम्ही ह्याच्यामुळे सेटलमेंट, म्हणजे किती बँकवाले किती भयंकर असतात बघा. मी जनतेला बी सांगू इच्छितो, न्यायालयाने सांगू इच्छितो. त्यावेळी तो मला असं बोलला होता, तो महेंद्र देसाई, की साहेब तुमचं लोन छोटं आहे आणि तुमच्या घराची किंमत फार मोठी आहे. म्हणजे मला हे ज्या ठिकाणी घर आहे माझं हे साधारण 60-70 लाख 50 लाख वगैरे याची किंमत असू शकते. आणि लोन माझं त्यावेळी परिस्थिती होती की काही 5-6 लाख होतं आणि मी त्यातल्या 2,39,000 भरून टाकले. थळ उरलेली रक्कम तर लगेच भरता आली असते, पण त्यानेच मला भरू दिलं नाही, माझ्यासोबत सेटलमेंट केलं नाही, मला EMI रिवाइज करू दिला नाही. आम्ही तुमच्या घराच्या जप्तीची केस न्यायालयात टाकतोय हे मला सांगितलेलं नाही. तर माझं किल्ला कोर्टाला हे म्हणणं आहे की ह्या गोष्टी तुमच्या समोर आलेल्या नाहीत आणि तुमच्या कोर्टात ही केस आहे माहित असतं तर मला म्हणजे त्याच काळात चालू असतानाच काळात मी भरून टाकलं असतं. परंतु हे आता असं दिसतंय की जसं माझं ऑफिस पत्रकारितेचं ऑफिस, त्यावेळी ते पोलीस घुसवून ते ऑफिस बंद पाडलं. आता हे कायद्यातल्या म्हणजे बँकेला हाताशी धरून कायद्यातल्या चोरवाटा पळवाटा शोधून मला अंधारात ठेवून न्यायालयाने अंधारात ठेवलं असेल. न्यायालयानं तरी काय माहित आहे की बाबा हा पत्रकार आहे, हा संघर्ष करतोय, ह्याला सरकारने छेडलेलं आहे, ह्याचा न्यायालयीन संघर्ष फार मोठा चालू आहे, ह्याला लोक छेडतायत, हा जनतेसाठी लढतोय. न्यायालयाला तरी काय माहित आहे.
दुसरं एक, मी माझ्यावर वाचक फार प्रेम करतात, पण मोकळच प्रेम करतात. माझं लय कौतुक करतात, त्या लय वाचकांना माझ्याबद्दल लय आदर आहे. पण वाचकांनो, अरे मी तिथं एक स्कॅनर लावलेला असतो मदत करा म्हणून. अरे तुम्ही करता का? कुणी करत नाही, कुणीच करत नाही, ते बघत बी नाहीत. कशी जगणार पत्रकारिता? मला माहित नाही काय होणार आहे, कारण मला हे न्यायालय ह्या माझ्या HDFCच्या ह्या लोनच्या बाबतीत बँका आणि न्यायालयाचे जे काही निर्णय, जे काही हे आहे, ते माझ्या सगळ्या अनाकलनीय आहे, माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे सगळं. म्हणून मी मला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला जे अधिकार आहेत, त्या माध्यमातून मला अधिकार आहेत जे काय बोलायचं ते मी बोलतोय. तर या ज्या कोर्ट कमिशन येणार आहेत मॅडम, तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की कृपा करून तुम्ही न्यायालयाला हा माझा व्हिडिओ दाखवा. आता कायद्या नियमात बसतं न बसतं मला माहित नाही, तरी पण या लोकशाहीतला मी सुद्धा एक जबाबदार घटक आहे. मी सुद्धा फार संघर्ष जनतेसाठी करतोय. मला यासाठी कुठलंही अनुदान मिळत नाही, आणि बँकांनी मला फसवलेलं आहे. मी भरलेले पैसे न्यायालयासमोर त्यांनी सांगितलेले नाही, काही खोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, बँका चुकीच्या वागलेल्या आहेत, आणि हे सगळं षडयंत्राचा भाग आहे जे मला जेलमध्ये घालणं. 15 केसेस माझ्यावर आहेत. मी अजून एक लोकांनाही सांगतो की मंगलप्रभात लोढांची एक माझ्यावर केस आहे. अजून कोणाला मी बोललो नव्हतो, सांगितलं तर मंगलप्रभात लोढांनी एक केस टाकलेली आहे. त्याच्यामुळे फार फार मोठं षडयंत्र आहे. मला वाटतं एकूण साधारण 15 केसेस असतील सगळ्या, आणि पोचू शकत नाही मी न्यायालयापर्यंत, जेलमध्ये जाऊन आलोय वगैरे. आता ह्या न्यायालयाने जो जप्तीचा निकाल दिलेला आहे, त्यांना हे माहीत नसेल तर हे माहीत असावं, म्हणून त्यांना हा कृपा करून माझा व्हिडिओ दाखवा.